हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मसाल्याच्या शेवगा शेंगा बनवणार आहे. आपल्या मटणासारख्या आपण मटणाला जसं वाटण काढतो ना तशा बनवायच्या. तर हरभऱ्याची डाळ, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, धने भाजून घेतले. हवा हे काय खडा मसाला असल्यास खडा मसाला पण घेऊ शकतात, खसखस वगैरे. तर इतर भाजून आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि खूप छान लागते अशी मसाल्याची भाजी. शेवग्या शेंगाला ना असं मसाला चिपकतो एकदम, असं वरपली ना तर लय भारी लागते मसाल्याची. मटणाच्या भाजीलाही मागं टाकला शिव लागते भन्नाट एकदम. तर हे बघा इथं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि फोडणीला ना मी शेंगा आहे ना आपल्या थोड्याशा लांबसर तुकड्यात काटून घेतले आणि तेला मिठात टाकून घेतले. जराशा हळद टाकायची, मीठ टाकायचं जरासं. ह्याच्यात ना शेंगांमध्ये मीठ मुरतं आहे चांगलं. थोड्याशा शिजून घ्यायच्या. नंतर भाजीला फोडणी द्यायची. भाजीला फोडणी देताना ना मी ना सांबार मसाला आणि स्पेशल शेवगा मसाला आणि थोडंसं खडा माझ्याकडं दालचिनी आणि मिरा होता एक, तर तो टाकला आहे. आणि बाकी आपला घरचा कांदा लसूण मसाला आणि तिखट. आणि बाकी ही ग्रेव्ही काढलेली मिक्सरला त्या वाटणाची आपण हरभरा डाळ ती भाजली होती ती. भाजी पण ना अशी घट्टच ठेवायची, याची कन्सिस्टन्सी अशी घट्टसर ठेवायची, जेणेकरून शेंगाला असं चिपकलं पाहिजे. असं वरपताना ना असा मसाला म्हणजे तो भाजीचा गर जो असतो तो शेंगाला असा चिपकतो. हे बघा किती छान झाले. भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत एकदम भारी लागते. हे बघा आपली तयार आहे मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा.